आपण हे एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, आता काय बघायचंय आपल्याला, दिस इज व्हेरी स्मॉल फोर्स. If the force of friction between Mahendra and bench on the which he is sitting is 0, then he will start moving towards Virat under the action of this force. म्हणजे हे बल नगण्य आहे, म्हणजे एकदम स्मॉल, एकदम छोटे. जर महेंद्र व ज्या बाकावर तो बसला आहे त्यामधील घर्षण बल 0 असेल तर या गुरुत्वीय बलामुळे महेंद्र विराटकडे सरकू लागेल. त्याचे त्वरण व त्याचा सरकण्याचा वेग आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. म्हणजे कसं आहे की ते काय होईल, विराट अंडर द ऍक्शन ऑफ दिस फोर्स वी कॅन कॅल्क्युलेट हिज ऍक्सिलरेशन अँड फोर्स व्हेलोसिटी बाय युझिंग न्यूटन लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, न्यूटनच्या लॉ ऑफ मोशनमुळे आपण ते काढू शकतो. आता दुसरं एक्झाम्पल, इन द अबव एक्झाम्पल assuming that the bench on which Mahendra is sitting is frictionless. Starting with 0 velocity, what will be the Mahendra velocities of motion towards Virat? After 1 second, will these velocity change with the time and how? म्हणजे वरील उदाहरणात महेंद्रचा बाग घर्षण रहित असेल तर विराम अवस्थेतून सुरू असलेल्या 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल. म्हणजे ते काय असेल, त्याच्यात वेलोसिटी कशी असेल, 0 वेलोसिटी असेल. ठीक आहे, म्हणजे एकदम विराम अवस्थेत असेल तो. आणि नंतर तो कसा आहे, त्याचं कधी विचारलं त्यांनी, महेंद्रच्या विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल, तर आफ्टर 1 सेकंड म्हणजे 1 सेकंदानंतर. मग तो वेग कालानुसार बदलेल काय व कसा तो चेंज होईल, कसं त्याच्या टाइमनुसार चेंज होईल ते बघूयात आपण. ठीक आहे, गिवन फोर्स ऑन महेंद्र इक्वल टू F इक्वल टू 4.002 इंटू एक्स इंटू 10⁻⁻7n म्हणजे न्यूटन. फोर्स काय आपण इकडे पहिल्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केला ना, हा फोर्स काय आलाय 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन. मग महेंद्रचं मास m म्हणजे किती, 75 घेतलेलं. मग अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ नुसार द ऍक्सेलरेशन प्रोड्यूस्ड बाय द फोर्स ऑन महेंद्र m इक्वल टू 75 डिग्री. म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाप्रमाणे महेंद्रवरील बलामुळे त्याचे होणारे त्वरण a किती झालं, ते 75 किलोग्रॅम, 75 किलोग्रॅम. म्हणजे a इक्वल टू F डिवायडेड बाय m. म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, m इंटू ऍक्सेलरेशन, मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण गुणिले वस्तुमान. हा कसला आहे, बलाचं सूत्र आहे. मग त्याच्यानुसार काय केलं, हा एम जो आहे तो मास आहे ना, तो इकडे कसा आहे, गुणाकारात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये. तो इकडे येताना कसा येईल, डिवाइड मध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे तो भागाकारात येईल. म्हणून ए बरोबर किती आलं, मग F भागिले m. म्हणून मग इथे त्याच्या किमती टाकल्या, ते उत्तर मिळालं. आणि युझिंग न्यूटन फर्स्ट लॉ वी कॅन कॅल्क्युलेट महेंद्रज व्हेलोसिटी आफ्टर 1 सेकंड. न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहितीये. न्यूटनच्या पहिल्या इक्वेशन काय आहे, v इक्वल टू u प्लस at. ठीक आहे ना, पहिलं समीकरण काय आहे, v इक्वल टू u प्लस at न्यूटनचं. मग त्याचा उपयोग करून आपण टीच्या ठिकाणी काय टाकलं, 1 सेकंड. मग 1 सेकंड टाकल्यानंतर u म्हणजे काय दिले तुम्हाला, इनिशियल वेलोसिटी. म्हणजे इथेच अगोदरच त्यांनी सांगितलं होतं 0 वेलोसिटी, मी अंडरलाईन पण केलंय. 0 वेलोसिटी म्हणजे यूच्या ठिकाणी काय टाकलं, इनिशियल वेलोसिटी म्हणजे 0. ठीक आहे, आणि तुमची जी आहे तो बेंचवरती बसलाय ती वेलोसिटी कशी आहे, 0 आहे. आणि मग काय अज्युम करायचं आहे, द बेंच टू बी फ्रिक्शनलेस. बेंच कसा आहे, घर्षण रहित आहे, हे असं गृहीत धरायचं आहे. आणि मग नंतर व्ही बरोबर काय येईल, 0. यूच्या ठिकाणी 0 टाकला, ए तर आपली आलेलीच आहे वरती किंमत, माहितीये ना, आपण वरती सोडवली तिकडे. आणि मग ते असं उत्तर मिळालं. ठीक आहे, मग महेंद्रज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड विल बी 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. म्हणजे महेंद्रची वेलोसिटी, महेंद्रचा 1 तासानंतरचा वेग काय असेल, 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर पर सेकंड. समजलं, हा एकदम संथ वेग आहे. म्हणजे दिस इज अन एक्स्ट्रीमली स्मॉल वेलोसिटी. द वेलोसिटी विल इन्क्रीज विथ टाइम बिकॉज ऑफ द ऍक्सेलरेशन. हा अतिशय संथ वेग आहे, तो देखील घर्षण नसल्यामुळे संभव आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. मग द ऍक्सेलरेशन विल ऑल्सो नॉट रिमेन कॉन्स्टंट बिकॉज ॲज महेंद्र मूव्स टुवर्ड्स
Virat, the distance between them will decrease, causing an increase in the gravitational force, thereby increasing the acceleration as per Newton's second law of motion. तसेच कालानुसार महेंद्र विराटच्या जवळ सरकल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होत जाईल. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे गुरुत्वीय बल वाढत जाईल व त्यामुळे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्वरणही वाढत जाईल. आपण हे कसं बघितलं? पहिले गुरुत्वीय बल बघितलं, त्याचा सूत्र वापरलं, नंतर त्याच्यात काय टाकलं, ते उत्तर मिळाल्यानंतर हे न्यूटनचा दुसरा लॉ वापरला, म्हणजे दुसरं समीकरण वापरलं आणि उत्तर काढलं, आणि मग नंतर ते न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्वरणही वाढत जाईल. मग त्याच्यावरून त्वरण पण काढलं आणि मग ते समजलं आपल्याला. ठीक आहे.